आपण काय पाहतोय 10th सायन्स पेपर सेकंड टॉपिक नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन. हा टॉपिक आपला चालू आहे. ह्यातला आपण हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, न्यू मेथड और सिस्टम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन बघितलेला आहे. त्यानंतर आपण काय चालू केलेलं आहे, किंगडम ॲनिमालिया. त्यातलं मागच्या व्हिडिओमध्ये आपण कुठपर्यंत आलतो, फायलम ॲनिलिडापर्यंत आलतो. आज आपण काय करणार आहोत, ॲनिलिडाच्या पुढच्या फायलम काय करणार आहोत पाहणार आहोत. तर पहिल्यांदा पाहूयात फायलम आर्थ्रोपोडा. काय बघणार आहोत पहिल्यांदा, फायलम आर्थ्रोपोडा. दीज ॲनिमल्स हॅव जॉइंटेड अपेंडेजेस. लक्षात राहू दे, सर्वात महत्त्वाचं कॅरेक्टर आहे ह्यांचं काय, जॉइंटेड अपेंडेजेस. म्हणजे काय, जे अपेंडेजेस असतात ते नेहमी पेअरमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल लेग्स, माउथ, विंग्स हे नेहमी कसे असतात, पेअर असतात, पेअरमध्ये असतात, म्हणून काय म्हणतात ह्यांना, जॉइंटेड अपेंडेजेस म्हणतात. देन हिन्स दे आर कॉल्ड आर्थ्रोपोडा, म्हणून ह्यांना काय म्हणतात, आर्थ्रोपोडा असं म्हणतात. प्लॅनेट अर्थ हॅज हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स फ्रॉम दिस फायलम. आणि आपल्या प्लॅनेट अर्थवरती ह्या फायलमचे काय आहेत, हायेस्ट नंबर ॲनिमल आहेत. हिन्स दिस इज द लार्जेस्ट फायलम विथ हायली सक्सेसफुल ॲनिमल्स. आणि ही काय आहे, लार्जेस्ट फायलम आहे विथ हायली सक्सेसफुल animals. These animals are found in all types of habitat ranging from deepest ocean to highest mountain. खोल ओशन पासून ते हायेस्ट माउंटन पर्यंत काय सापडतात, ह्यांचे ॲनिमल आपल्याला सापडतात. हॅबिटॅट्स मीन्स लिव्हिंग प्लेस, म्हणजे काय आहे, ह्या डिपेस्ट ओशन पासून ते हायेस्ट माउंटन पर्यंत हे ॲनिमल सापडतात किंवा राहतात. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स आर ट्रिप्लोब्लास्टिक, मीन्स इट कन्सिस्ट 3 टाइप्स ऑफ जर्म लेयर्स इन अर्ली स्टेज ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. एक आउटर इक्टोडर्म, इनर एंडोडर्म अँड बिटवीन देम मेसोडर्म. म्हणजे 3 टाईपचे जर्म लेयर्स असतात, इक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म. युकॅलिमेट मीन्स ट्रू बॉडी कॅव्हिटी, मीन्स द कॅव्हिटी इज मेड अप ऑफ मेसोडर्म. मेसोडर्म पासून ह्यांची बॉडी कॅव्हिटी तयार झालेली आहे, म्हणून काय ट्रू बॉडी कॅव्हिटी. देन बायोलॅटरल सिमेट्रिकल मीन्स बॉडी इज डिवायडेड इंटू 2 इक्वल हॉल्स और 2 इक्वल पार्ट्स इन ओनली 1 ॲक्सिस. एका ॲक्सिसमधून बॉडीचे 2 इक्वल पार्ट होतात, म्हणून काय आहे, बायोलॅटरली सिमेट्रिकल अँड सेगमेंटेड. म्हणजे काय असतात, सेगमेंट ह्यांच्या बॉडीमध्ये असतात. आपण बघितलं मागच्या ॲनिलिडामध्ये जसे सेगमेंट कशावरती असतात, अर्थवर्मच्या बॉडीमध्ये असतात, तसे सेगमेंट ह्यांच्या बॉडीवरती असतात. देन कायटेनस एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट अराउंड देअर बॉडी. आणि कायटेनस एक्झोस्केलेटन ह्यांच्या बॉडीवरती आहे. एक्झोस्केलेटन कशापासून बनलेलं आहे, कायटिन पासून बनलेलं आहे. इट इज अ टाईप ऑफ पॉलिसॅक्राइड और टाईप ऑफ ग्लुकोज. ग्लुकोज एक टाईप आहे कायटिन, त्याच्यापासून ह्यांचं एक्झोस्केलेटन बनलेलं आहे. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्सुअल, मीन्स मेल अँड फिमेल ऑर्गॅनिझम्स आर डिफरंट. म्हणजे मेल आणि फिमेल ऑर्गॅनिझम कसे असतात, वेगवेगळे असतात. फॉर एक्झाम्पल क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पियन, मिलिपेड, सेंटिपेड, कॉकरोच, बटरफ्लाय, हनीबी एटसेट्रा. हे सगळे कसे येतात फायलम आर्थ्रोपोडामध्ये. शॉर्टमध्ये कॅरेक्टर बघूयात अजून एकदा. बघा, दीज ॲनिमल्स हॅव जॉइंटेड अपेंडेजेस. कसे आहेत ह्यांचे, जॉइंटेड अपेंडेजेस आहेत. हिन्स दे आर कॉल्ड आर्थ्रोपोडा, म्हणून ह्यांना काय म्हणतात, आर्थ्रोपोडा असं म्हणतात. प्लॅनेट अर्थ हॅज हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स फ्रॉम दिस फायलम. आणि प्लॅनेट अर्थवरती हायेस्ट नंबर ॲनिमल कशाचे आहेत, आर्थ्रोपोडाचे आहेत. हिन्स दिस इज द लार्जेस्ट फायलम विथ हायली सक्सेसफुल ॲनिमल्स. आणि लार्जेस्ट फायलम आहे आणि हायली सक्सेसफुल ॲनिमल ह्या फायलमच्या आहेत. देन these animals are found in all types of habitat ranging from deepest ocean to highest mountain. The body is triploblastic, eucoelomate, bilateral symmetrical and segmented. Then chitinous exoskeleton is present. Chitinous exoskeleton ह्यांच्या बॉडीवरती आहे. Then these animals are unisexual, means male and female organisms are different. For example, spider, scorpion, millipede, centipede, cockroach, butterfly, honeybees. हे काय त्यांचे एक्झाम्पल आहेत. बघा, जॉइंटेड अपेंडेजेस म्हणजे काय, व्यवस्थित बघा. जॉइंटेड अपेंडेजेस मीन्स ईच सेगमेंट मे हॅव 1 पेअर ऑफ अपेंडेजेस सच ॲज लेग्स, विंग्स, माउथ पार्ट्स. इथं माउथ दिसतात बघा. माउथ कशापासून बनलेलं आहे, 2 भागापासून बनलेलं आहे. म्हणजे काय, एका पेअर पासून बनलेलं आहे. तसं इथं हे जे त्यांचे लेग्स आहेत ते सुद्धा काय कशाने बनलेले आहेत, एका पेअर पासून बनलेले आहेत. अपेंडेजेस म्हणजे अंगे, इथे लक्षात, एका पेअर पासून बनलेले आहेत. त्यानंतर विंग्स सुद्धा कशापासून बनलेले असतात, एका पेअरपासून बनलेले असतात. ईच सेगमेंट मे हॅव 1 पेअर ऑफ अपेंडेज. प्रत्येक सेगमेंटला काय आहे, एक 1 पेअर अपेंडेज. अपेंडेज म्हणजे काय, अंग आहेत, येते लक्षात. सच लेग्स, विंग्स, माउथ्स. म्हणजे 2 पार्टने काय बनलेले असतात, ह्यांचे अपेंडेजेस किंवा अंगे बनलेले असतात. माउथ बघा 2 पार्टने बनलेले आहे. विंग्स कसे आहेत, 2 पार्टने आहेत आणि ते एकमेकाला काय आहेत, जॉईन आहेत. काय आहेत, जॉईन आहेत. इथं बघा लेग दिसेल तुम्हाला, हा एक पार्ट आहे, हा एक पार्ट आहे आणि हे एकमेकाला काय आहेत, जॉईन आहेत. या ठिकाणी माउथ सुद्धा बघा, हा आणि हा वेगवेगळा पार्ट आहे, पण दोन्ही पार्ट कसे जॉईन आहेत. तसं विंगचं आहे, म्हणून ह्यांना काय म्हणतात, जॉईंटेड अपेंडेजेस. जॉईंटेड म्हणजे काय, जोडलेले. अपेंडेजेस म्हणजे काय, अंगे. जोडलेले अंगे ह्यांच्यामध्ये असतात. म्हणजे काय असतात, पेअर्स असतात. थोडक्यात काय असतात, पेअर्स असतात.
बघा ई सेगमेंट में हॅव वन पेअर ऑफ अपेंडेजेस, प्रत्येक सेगमेंटमध्ये काय आहे, एक पेअरचा अपेंडेजेस आहे, म्हणून ह्यांना काय म्हणतात, जॉइंटेड अपेंडेजेस, लेग्स, विंग्स आणि माउथ पार्ट्स. देन नेक्स्ट बघा व्हॉट इज काइट, एक्झाम्पलच बघा आहेत हे, सेंटिपेड आहे, त्यानंतर कॉक्रोच आहे, स्कॉर्पिओन आहे, बटरफ्लाय आहे, कशाचे एक्झाम्पल आहेत, सगळी कसे एक्झाम्पल आहेत, फायलम आर्थ्रोपोडाचे आहेत. त्यानंतर बघा व्हॉट इज कायटिन, एक एक क्वेश्चन बघूयात, कारण 4 क्वेश्चन आहेत व्हॉट इज कायटिन आणि खालचे 3 क्वेश्चन आहेत, एक एक क्वेश्चन बघूयात. व्हॉट इज कायटिन पहिल्यांदा बघूयात. बघा कायटिन इज अ मेजर कंपोनंट ऑफ एक्झोस्केलेटन ऑफ इन्सेक्ट दॅट हेल्प इन प्रोटेक्टिंग देअर डेलिकेट सॉफ्ट टिश्यू. तर कायटिन कशासाठी असतात, कशासाठी असतात, एक प्रोटेक्टिव्ह एक्झोस्केलेटन कशापासून बनलेलं आहे, कायटिन पासून बनलेलं आहे आणि त्याचं फंक्शन काय, टू प्रोटेक्ट डेलिकेट सॉफ्ट टिश्यू, जे बॉडीमध्ये डेलिकेट सॉफ्ट टिश्यू आहेत ते प्रोटेक्ट करण्यासाठी. हा इन्सेक्ट तुम्हाला दिसतो, हे जे आउटर पार्ट बनलेला आहे त्याचा, हा कशापासून बनलेला आहे, कायटिन पासून बनलेला. हा काय आहे, एक्झोस्केलेटन. बघा कायटिन इज मेजर कंपोनंट ऑफ द एक्झोस्केलेटन ऑफ इन्सेक्ट दॅट हेल्प्स टू प्रोटेक्टिंग देअर डेलिकेट सॉफ्ट टिश्यू. हा एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेरचं स्केलेटन ह्याच्यापासून बनलेलं असतं बॉडीच्या बाहेरचं, आणि ह्याचं महत्त्वाचं फंक्शन काय, टू प्रोटेक्ट डेलिकेट सॉफ्ट टिश्यू और डेलिकेट पार्ट्स ऑफ द बॉडी. बॉडीचे डेलिकेट पार्ट काय करण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी एक्झोस्केलेटन खूप खूप महत्त्वाचं आहे. तर कायटिन म्हणजे काय नक्की बघा, कायटिन इज अ लार्ज स्ट्रक्चरल पॉलिसॅकराइड मेड अप फ्रॉम चेन्स ऑफ मॉडिफाईड ग्लुकोज. म्हणजे काय आहे, एक टाईपचं पॉलिसॅकराइड किंवा ग्लुकोज आहे. कायटिन इज फाउंड इन द एक्झोस्केलेटन ऑफ इन्सेक्ट्स, द वॉल्स ऑफ फंजाय. फंजाईच्या जे सेल वॉल असतात ते सुद्धा कशापासून बनलेले असतात, कायटिन पासून बनलेल्या असतात. बघा कायटिन इज अ लार्ज स्ट्रक्चरल पॉलिसॅकराइड. कायटिन काय आहे, लार्ज स्ट्रक्चरल पॉलिसॅकराइड मेड फ्रॉम चेन्स ऑफ मॉडिफाईड ग्लुकोज. आणि कशापासून बनलेला आहे, मॉडिफाईड चेन्स ऑफ ग्लुकोज पासून. म्हणजे काय, ग्लुकोज एक टाईप आहे पॉलिसॅकराइड, त्याच्यापासून कायटिन बनलेलं आहे. म्हणजे कायटिन काय, एक ग्लुकोजच आहे, पॉलिसॅकराइड पासून बनलेलं आहे. दिस इज अ टाईप ऑफ ग्लुकोज. कायटिन इज फाउंड इन एक्झोस्केलेटन ऑफ इन्सेक्ट देन सेल वॉल ऑफ फंजाय. फंजायच्या सेल वॉलमध्ये सुद्धा काय आहे, कायटिन आहे. बघा अँड सर्टन हार्ड स्ट्रक्चर इन इनवर्टिब्रेट अँड फिश इन टर्म्स ऑफ ॲबिडन्स. कायटिन इज सेकंड ओनली ग्लुकोज इन द बायोस्फिअर. ओव्हर 1 बिलियन ऑफ कायटिन आर सिंथेसाइज एव्हरी इयर बाय ऑर्गॅनिझम. आणि हा खूप मोठ्या प्रमाणात सापडतो. जर वर्षी 1 बिलियन काय केलं जातं, कायटिन सिंथेसाइज केलं जातं. काय लक्षात राहू देत, कायटिन द एक्झोस्केलेटन इज मेड अप ऑफ कायटिन अँड दिस कायटिन प्रोटेक्ट द इनर पार्ट्स ऑफ ऑर्गॅनिझम. अँड कायटिन इज अ लार्ज स्ट्रक्चरल पॉलिसॅकराइड मेड फ्रॉम चेन्स ऑफ मॉडिफाईड ग्लुकोज. एवढं तर लक्षात राहू देत. बघा त्यानंतर 3 क्वेश्चन आहेत खाली. व्हॉट टाइप्स ऑफ बेनिफिट अँड हार्म ऑकर ड्यू टू फ्रॉम ॲनिमल फायलम आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडाच्या ॲनिमल पासून आपल्याला बेनिफिट काय आहे, उपयोग काय आहे, आणि त्यांच्यापासून आपल्याला हार्म, इजा काय होते ते बघायचे. बघा फायलम आर्थ्रोपोडा कंटेन इनवर्टिब्रेट ॲनिमल मीन्स नॉन कॉर्डेट ॲनिमल्स विथ जॉइंटेड लेग्स. आपण बघितलं जॉइंटेड अपेंडेज असतात, म्हणजे लेग जॉईंट असतील, माउथ जॉईंट असतील, त्यानंतर विंग जॉईंट असतात, असे जॉइंटेड अपेंडेज असतात. इन्क्लुड्स इन्सेक्ट, आर्किनायडीज, मेरीपोड्स अँड crustaceans. These pose both benefits and harm to human race. काय आपल्याला बघायचे, बेनिफिट बघायचे. मोस्ट ऑफ द मेंबर्स ऑफ दिस फॅमिली हॅज बोथ न्यूट्रिशनल ॲज वेल ॲज इकॉनॉमिक बेनिफिट्स. आपल्याला न्यूट्रिशनल आणि इकॉनॉमिक बेनिफिट ह्यांच्यापासून भरपूर आहेत. फॉर एक्झाम्पल क्रॅब प्राउन्स आर इटन वर्ल्ड वाईड वेअर ॲज सम आर्थ्रोपोडाज कंट्रीब्यूट टू ह्युमन फूड सप्लाय. लक्षात राहू देत, क्रॅब्स आणि प्राऊन हे काय करतात, वर्ल्ड वाईड कशासाठी, खाण्यासाठी वापरतात. त्याचबरोबर बघा कंट्रीब्यूट टू ह्युमन फूड सप्लाय. हनीबीज असतील, इन्सेक्ट असतील. दिस इन्सेक्ट और हनीबीज आर व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दे आर एजंट्स ऑफ पॉलिनेशन. मीन्स दे ट्रान्सफर पॉलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. ते काय करतात, अँथर पासून पॉलन ग्रेन्स स्टिग्मावरती काय करतात, ट्रान्सफर करतात. म्हणून सुद्धा हे आपल्याला खूप उपयोगाचे आहेत. बघा हेल्प्स इन ग्रोईंग क्रॉप्स अँड सस्टेन इकोसिस्टम. त्याच्यामुळं क्रॉप ग्रोथमध्ये आणि इकोसिस्टम व्यवस्थित ठेवण्यामध्ये ह्यांचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आणि दुसरा आपल्याला बेनिफिट काय आहेत, काय लक्षात ठेवायचं, बेनिफिट महत्त्वाचे काय आहेत. मोस्ट ऑफ मेंबर्स हॅव दिस फॅमिली has both nutritional as well as economic benefit. Nutritional, for example, crab prawns eaten worldwide, whereas some arthropods contribute to human food supply. These insects
are agents of pollination, means they transport pollen grain from anther to stigma. Due to this the fruits or due to this the ecosystem develops. त्याच्यामुळे इकोसिस्टम काय होते, डेव्हलप होते. दॅट्स वाय these are main factors of ecosystem. That's why these are main factors of ecosystem or helps in growing crops and sustain ecosystem. Then harms काय बघा, on the other hand some of the members of these are threat to human race. आणि ह्यांच्यामुळे ह्युमन रेसला सुद्धा काय आहे, थ्रेट आहे. कशा का, दे कॅन कॉज ऑर बिकॉज ऑफ सोर्स ऑफ डिसीज स्प्रेड. हे डिसीज स्प्रेड म्हणजे काय, रोग पसरवण्याचे काय, रोग पसरवण्यासाठी हे काय आहेत, कारणीभूत आहेत. दे कॅन ऑल्सो हार्म आवर कॅटल अँड लाईव्हस्टॉक. आणि आपल्या कॅटल आणि लाईव्हस्टॉकला, आपल्या ज्या जनावर आहेत आपली, त्यांना पशु आहेत आपले, आपण पशुपालन करतो त्यातले पशु आहेत, त्यांना सुद्धा काय ह्यांच्यापासून धोका आहे. हे काय त्यांचे बेनिफिट आणि हार्म्स आहेत. बघा दुसरा क्वेश्चन आहे, विच आर द ॲनिमल्स फ्रॉम आर्थ्रोपोडा हॅज द शॉर्टेस्ट अँड लॉंगेस्ट लाईफ स्पॅन. शॉर्टेस्ट आणि लॉंगेस्ट लाईफ स्पॅन कोणाची आहे, तर बघा वी डिफाइन अ लाईफ स्पॅन टू अन एक टू एक ड्युरेशन. बघा द शॉर्ट लाईफ स्पॅन आर्थ्रोपोड इज द इन्सेक्ट मायफ्लाइज नावाची इन्सेक्ट आहे, तिची लाईफ स्पॅन सगळ्यात शॉर्ट आहे, फक्त वन डे एका दिवसाची काय आहे तिची फक्त लाईफ स्पॅन आहे. कोणाची आहे लाईफ स्पॅन, मायफ्लाइज. कोणाची, मेफ्लाइज. काय आहे, मेफ्लाइज, MAYFLIES. मेफ्लाइजची लाईफ स्पॅन काय आहे, सगळ्यात शॉर्ट आहे, लक्ष राहू देत. इट इज ऑल्सो नोन ॲज कॅनेडियन सोल्जर इन USA. आणि ह्यालाच काय म्हणतात, USA मध्ये काय म्हणतात, कॅनेडियन सोल्जर असं म्हणतात. दीज मेफ्लाइज हॅव ओनली फॉर ऑन डे, म्हणजे वन डे. लाईफ स्पॅन किती आहे, फक्त वन डे. नॉर्मली वी थिंक दॅट द लाईफ स्पॅन ऑफ इन्सेक्ट्स आर व्हेरी शॉर्ट, बट द आर्थ्रोपोड्स, द ॲनिमल विच हॅज द लॉंगेस्ट लाईफ स्पॅन इज ऑल्सो इन्सेक्ट. आणि इन्सेक्टमध्ये सुद्धा लॉंगेस्ट लाईफ स्पॅन कोणाची आहे बघा, द लॉंगेस्ट लिव्ड इन्सेक्ट्स इज द क्वीन termite from the phylum Arthropoda. Termite queens have been known to reach 50 years of age. 50 वर्षापर्यंत ह्या काय राहू शकतात, ह्या टर्माइट आहेत, क्वीन टर्माइट आहेत, ह्या इन्सेक्ट ह्या 50 वर्षापर्यंत जगू शकतात. सगळ्यात शॉर्ट लाईफ स्पॅन कोणत्या आर्थ्रोपोडाचे आहे, मेफ्लाइज. काय आहे, मेफ्लाइज लाईफ ड्युरेशन किती आहे, वन डे, एक दिवस फक्त त्याची काय आहे लाईफ स्पॅन आहे. आणि सगळ्यात जास्त कोणाची आहे, द क्वीन टर्माइट. कोणाची आहे, द क्वीन टर्माइट. हे किती वर्ष राहू शकतात, जगू शकतात, अबाउट 50 इयर्स, 50 वर्ष. बघा एक लास्टच एक क्वेश्चन आहे, कोणता आहे, वाय इट इज सेड दॅट ओनली इन्सेक्ट डिरेक्टली कम्पीट विथ ह्युमन रेस फॉर फूड. इन्सेक्ट काय करतात, डिरेक्टली ह्युमन रेस बरोबर किंवा ह्युमन बरोबर फूडसाठी कम्पीट करतात किंवा कॉम्पिटिशन करतात, असं का. इन्सेक्ट प्ले अँड सिग्निफिकंट रोल इन इकॉलॉजी ऑफ द वर्ल्ड ड्यू टू देअर वास्ट डायव्हर्सिटी. इन्सेक्टमध्ये खूप डायव्हर्सिटी आहे, त्याच्यामुळं हा इकोसिस्टम किंवा इकोसिस्टममध्ये खूप महत्त्वाचे आहेत. सिन्स दे आर द मेजर कंट्रीब्युटर टू बायोडायव्हर्सिटी इन मेजॉरिटी ऑफ द हॅबिटॅट्स. त्याच्यामुळे प्रत्येक हॅबिटॅटमध्ये आपल्याला दिसतात, हे ओशनमध्ये दिसतात, टेरेस्ट्रियलमध्ये दिसतात, माउंटनमध्ये दिसतात, फॉरेस्टमध्ये दिसतात, प्रत्येक हॅबिटॅटमध्ये दिसतात, एक्सेप्ट इन द सी. They accordingly play a variety of extremely important ecological role in the many functions of an ecosystem. From an anthropocentric point of view, insect compete with humans. काय करतात, इन्सेक्ट ह्युमन बरोबर कम्पीट करतात, म्हणजे कॉम्पिटिशन करतात. दे कन्झ्युम ॲज मच ॲज 10% ऑफ द फूड प्रोड्यूस बाय द मॅन. काय करतात, माणसाने तयार केलेलं 10% फूड इन्सेक्ट काय करतात, कन्झ्युम करतात, म्हणजे इन्सेक्ट खातात 10% फूड ऑफ द प्रोड्यूस बाय द ह्युमन. अँड इन्सेक्ट 1 in 6 ह्युमन विथ इन्फेक्ट 1 in 6 ह्युमन विथ अ पॅथोजन. आणि 6 पैकी एका माणसाला काय करतात, पॅथोजन मीन्स डिसीज कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याने काय करतात, इन्फेक्ट करतात. बघा द इन्सेक्ट्स डिरेक्टली कम्पीट विथ ह्युमन बिकॉज दे कन्झ्युम 10% फूड प्रोड्युस्ड बाय मॅन. 10% माणसाने तयार केलेलं 10% फूड काय करतात, ते कन्झ्युम करतात. आणि इन्फेक्ट 1 in 6 ह्युमन, म्हणजे 6 पैकी एका माणसाला काय करतात, ते इन्फेक्ट करतात विथ अ पॅथोजन काय करतात, ते इन्फेक्ट करतात. बघा त्यानंतर पुढची फायलम आहे, फायलम मोलुस्का. दिस बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज सॉफ्ट अँड स्लिमी, हिन्स दे आर रेफर्ड ॲज मोलुस्क. सॉफ्ट आणि स्लिमी आहे म्हणून ह्याला काय म्हणायचं, मोलुस्क म्हणायचं. दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम इन द ॲनिमल सिस्टम. आणि ॲनिमल सिस्टममध्ये सेकंड लार्जेस्ट फायलम कोणते आहे,
फायलम मोलुस्का. दिस ॲनिमल्स आर ॲक्वॅटिक टेरेस्ट्रियल. ॲक्वॅटिक असू शकतात किंवा टेरेस्ट्रियल असू शकतात, म्हणजे पाण्यात राहणारे किंवा जमिनीवरती राहणारे. मोस्ट ऑफ देम आर ॲक्वॅटिक मोलुस्क आर मराईन आणि मरीन. आणि ॲक्वॅटिक मोलुस्क मेनली कुठं सापडतात? साल्टी सी वॉटरमध्ये सापडतात, म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये सापडतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं? मरीन. बट फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स टू. आणि काय काय गोड्या पाण्याचे रहिवासी सुद्धा आहेत किंवा गोड्या पाण्यामध्ये सुद्धा सापडतात. बॉडी ऑफ these animals is triploblastic. By character triploblastic means it consists three types of germ layer: ectoderm, endoderm and mesoderm. Then eucoelomate means true body cavity is present. Then non-segmented, ह्यांच्या बॉडीला सेगमेंट नाहीत किंवा सेगमेंटेड बॉडी नाहीये. अँड सॉफ्ट म्हणजे काय? मऊ. एक्सेप्ट ॲनिमल्स लाईक स्नेल, परंतु स्नेल आहे त्याची बॉडी काय? सॉफ्ट नाहीये. देअर बॉडी शोज बायलॅटरल सिमेट्री. ह्यांची बॉडी काय दाखवते? बायलॅटरल सिमेट्री मीन्स बॉडी इज डिवायडेड इंटू टू इक्वल पार्ट्स. देअर बॉडी इज डिवायडेड इंटू थ्री डिव्हिजन लाईक हेड, फूट अँड विसरल मास. आणि बॉडी 3 भागामध्ये डिवाइड केलेली असते: हेड, फूट आणि विसरल मास. म्हणजे डोकं, फूट आणि बाकीचं अंग विसरल मास त्याला म्हणतात. ह्या 3 स्टेजमध्ये किंवा 3 टाईपमध्ये बॉडी काय झालेली असते? यांची डिवाइड झालेली असते. विसरल मास इज कवर्ड विथ मॅन्टल. आणि विसरल मास कशाने कव्हर झालेलं असतं? मॅन्टलने, म्हणजे हार्ड कव्हरिंगने काय झालेलं असतं? कव्हर झालेलं असतं. दिस मॅन्टल सिक्रेट्स अ हार्ड कॅल्सरियस शेल. आणि हे मॅन्टल काय सिक्रेट करते? हार्ड, कठीण आणि कॅल्सियस म्हणजे कॅल्शियम पासून बनलेली शेल तयार करते. दिस शेल मे बी एक्सटर्नल ऑर इंटरनल ऑर इव्हन ॲबसेंट इन सम केसेस. ते एक्सटर्नल बाहेरचे असू शकेल, इंटरनल असू शकेल किंवा ॲबसेंट असू शकेल. बायव्हॉल्व बघितलं आपण, शिंपला बघितलंय की त्याच्या बॉडीवरती, बॉडीच्या बाहेर काय असतं? एक हार्ड असं मॅन्टल असतं किंवा कव्हरिंग असतं. हे कशापासून बनलेलं असतं? कॅल्शियम पासून बनलेलं असतं, येतं लक्षात. आणि आतमध्ये काय असतो? ऑर्गॅनिझम राहतो. बायव्हॉल्व म्हणजे शिंपला. बघा नेक्स्ट कॅरेक्टर. These animals are unisexual. आणि कशा आहेत युनिसेक्सुअल? मीन्स मेल अँड फिमेल ऑर्गॅनिझम्स आर सेपरेट. मेल आणि फिमेल हे ऑर्गॅनिझम कसे असतात? वेगवेगळे असतात, म्हणून काय म्हणलेलं आहे? कशा आहेत? युनिसेक्सुअल आहेत. बाय कॅरेक्टरिस्टिक अजून एकदा बघा. बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज सॉफ्ट अँड सिमी. सॉफ्ट आणि कशी असते? स्लिमी असते, त्याच्यामुळे ह्यांना काय म्हणतात? मोलुस्क असं म्हणतात. बघा दिस इज सेकंड फायलम या ॲनिमल किंगडम. ॲनिमल किंगडम मधली काय आहे? सेकंड फायलम आहे. दिस ॲनिमल्स आर ॲक्वॅटिक ऑर टेरेस्ट्रियल. कशा असतात? पाण्यामध्ये राहणारे किंवा जमिनीवरती राहणारे. मोस्ट ऑफ द ॲक्वॅटिक मोलुस्क आर मरीन. आणि ॲक्वॅटिक मोलुस्क कशा असतात? जास्तीत जास्त मरीन म्हणजे साल्टी वॉटरमध्ये राहतात. बट फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स ऑल्सो. काय गोड्या पाण्यामध्ये सुद्धा राहतात. बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज ट्रिप्लोब्लास्टिक. कशा आहेत? ट्रिप्लोब्लास्टिक, युकॅलमेटेड, नॉन सेगमेंटेड अँड सॉफ्ट. काय लक्षात ठेवायचं? ट्रिप्लोब्लास्टिक, युकॉलमेट, नॉन सेगमेंटेड अँड सॉफ्ट. देन एक्सेप्ट ॲनिमल्स लाईक स्नेल देअर बॉडी शोज बायलॅटरल सिमेट्री. आणि लक्षात राहू देत की स्नेल असतो तो काय दाखवतो? बायलॅटरल सिमेट्री. देअर बॉडी इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स ऑर 3 डिव्हिजन: हेड, फूट अँड विसरल मास. विसरल मास इज कवर्ड विथ मॅन्टल. आणि विसरल मास कशाने कव्हर झालेलं असतं? मॅन्टलने कव्हर झालेलं असतं. दिस मॅन्टल सिक्रेट्स अ हार्ड कॅल्सरियस शेल. आणि तुम्ही स्नेल बघितलं असेल, गोगल काय बघितलं असेल, त्याच्या बाहेर ती ज्या शिंपल्यामध्ये असते, येतं लक्षात, ते काय आहे? हार्ड कव्हरिंग असतं. किंवा शिंपला बघितलं असेल तर ते हार्ड कव्हरिंग असतं. ते कशापासून बनलेलं असतं? मॅन्टलपासून. मॅन्टल सिक्रेट करतं ते हार्ड कव्हरिंग. आणि कशापासून बनलं? काय आहे ते नक्की? कॅल्शियम आहे नक्की, लक्षात राहू देत. बघा द एक्झोस्केलेटन मे बी इंटरनल ऑर एक्सटर्नल ऑर ॲबसेंट इन सम केसेस. एक्झाम्पल बायवॉल, स्नेल अँड ऑक्टोपस. ऑक्टोपस माहिती आहे तुम्हाला? ऑक्टोपस माहीत आहे, बायवॉल माहीत आहे आणि स्नेल, हे तिन्ही ऑर्गॅनिझम तुम्हाला माहीत आहेत. बघा काय म्हणलेलं आहे? ऑक्टोपस इज मोस्ट क्लेवर ॲनिमल अमॉंग ऑल नॉन कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेटमध्ये सगळ्यात हुशार ॲनिमल कोणता? ऑक्टोपस. कोणता आहे? ऑक्टोपस. इट कॅन चेंज इट्स कलर. आणि हा आपला कलर चेंज करू शकतो. येईल रिकाम्या जागेला किंवा कशाला. डॅश इज द मोस्ट क्लेवर ॲनिमल अमॉंग द ऑल नॉन कॉर्डेट्स. काय लक्षात ठेवणार आहे? ऑक्टोपस इज द मोस्ट क्लेवर ॲनिमल among all non-chordates. And second, it perform 3 types of locomotion: swimming, creeping and walking. इथे लक्षात, स्विमिंग, क्रिपिंग आणि वॉकिंग 3 टाईपचे लोकोमोशन हा दाखवू शकतो कारण त्याला काय आहेत? टेंटॅकल्स आहेत. टेंटॅकलने तो काय करू शकतो? स्विमिंग पाण्यात पोहू शकतो, क्रिपिंग करू शकतो, वॉकिंग करू शकतो, चालू शकतो. असे 3 टाईपचे लोकोमोशन हे दाखवू शकतो. कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट पर्ल प्रोडक्शन. पर्ल प्रोडक्शन म्हणजे काय? मोती उत्पादन आपल्याला करता येतं. कशामध्ये? बघा काय करतात ह्या बायवॉलमध्ये, त्यासाठी बायवॉल वापरतात. त्याच्या बॉडीमध्ये आर्टिफिशियल काय करतात? एक स्मॉल स्टोन काय करतात? इन्सर्ट करतात. अँड दे सिक्रेट
calcareous substance around the stone. They secrete a hard substance around them and this is a pearl. आणि हेच काय आहे, पर्ल आहे. बघा पुढची फायलम आहे, फायलम इकिनोडर्मेटा. काय आहे फायलम इकिनोडर्मेटा. कॅल्सरियस स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स. असे कॅल्सरियस स्पाइन्स असतात. सीआर सीनमध्ये बघा दिसतात असे कॅल्सरियस काय असतात, स्पाइन असतात ऑफ दीज ॲनिमल्स. दे आर कॉल्ड ॲज इकिनोडर्म. म्हणून त्यांना काय म्हणतात, इकिनोडर्म असं म्हणतात. दीज ॲनिमल्स आर फाउंड ऑनली इन ओशन. आणि फक्त कुठे सापडतात, ओशनमध्ये सापडतात. हे फ्रेश वॉटरमध्ये सापडत नाहीत. Their body is triploblastic. कशी आहे बॉडी, ट्रिप्लोब्लास्टिक मीन्स इट कन्सिस्ट 3 टाइप्स ऑफ germless during early stage of embryonic development: ectoderm, endoderm and mesoderm. Eucalyptus means presence of true body cavity. It is radially symmetrical and कसे आहेत, radially symmetrical means body is divided into 2 equal halves more than one plane. एकापेक्षा जास्त प्लेन मधून त्यांच्या बॉडीचे आपण 2 इक्वल पार्ट करू शकतो. बेस्ट एक्झाम्पल स्टारफिश. In adult stage and radial symmetrical in adult stage. लक्षात राहू देत. however they show bilateral symmetry larval stage. adult stage मध्ये radial symmetry असते आणि larval stage मध्ये कोणती, bilateral symmetry असते. they perform locomotion with the help of tube feet. tube feet असतात असे, ट्यूब फीट असतात असे. ह्या ट्यूब फीटने काय करतात ते आपलं लोकोमोशन परफॉर्म करतात किंवा दे कॅन मूव्ह वन प्लेस टू अनदर प्लेस विथ द हेल्प ऑफ दिस ट्यूब फीट. ट्यूब फीट आर ऑल्सो युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे. आणि प्रे कॅप्चर करण्यासाठी सुद्धा हे ट्यूब फीट खूप महत्त्वाचे आहेत. सम ॲनिमल्स आर सेडेंटरी मीन्स दे आर अटॅच टू सबस्ट्रॅटम. दे कशाला अटॅच असतात, सबस्ट्रॅटमला, बेसला अटॅच असतात. ते आपलं लोकोमोशन करत नाहीत म्हणून काय म्हणलंय, दे आर सेडेंटरी. दे हॅव स्केलेटन मेड अप ऑफ कॅल्सरियस स्पाइन्स ऑर ऑसिकल्स. त्यांचं जे एक्झोस्केलेटन असतं ते स्पाइन पासून, म्हणजे असे काटे असतात, कॅल्शियम पासून तयार झालेले असे काय असतात, काटे असतात, सीआरसीन मध्ये असतात. किंवा ऑसिकल्स, ह्या तुम्ही सी कुकुंबर घ्या, स्टारफिश घ्या, ह्यांचे जे स्केलेटन आहे, एक्झोस्केलेटन आहे, ते कशापासून तयार झालेलं असतं, ऑसिकल्स म्हणजे प्लेट्स पासून. कॅल्शियमच्याच काय असतात, प्लेट असतात, हार्ड प्लेट्स असतात. बघा, दिज ॲनिमल्स हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. ह्यांची कशी ॲबिलिटी आहे, रिजनरेशन म्हणजे काय, समजा स्टारफिशचा एवढा बॉडी पार्ट काय गेला, निघून गेला, किंवा एवढा बॉडी पार्ट काय गेला, निघून गेला, तर ते काय कर, दे हॅव ॲबिलिटी टू रिजनरेट द न्यू बॉडी पार्ट फ्रॉम एक्झिस्टिंग पार्ट्स. एक्झिस्टिंग म्हणजे शिल्लक राहिलेले पार्ट आहेत त्याच्यापासून काय करू शकतात, ते न्यू बॉडी पार्ट काय करू शकतात, तयार करू शकतात. दीज ॲनिमल्स आर मोस्टली युनिसेक्सुअल मीन्स मेल अँड फिमेल ऑर्गॅनिझम्स आर डिफरंट. मेल आणि फिमेल ऑर्गॅनिझम कसे असतात, वेगवेगळे असतात, म्हणून काय म्हणलं युनिसेक्सुअल. फॉर एक्झाम्पल स्टारफिश, सी आर्चिन, ब्रिटल स्टार, सी कुकुंबर हे काय आहेत एक्झाम्पल आहेत. एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही. एक्झाम्पल लक्षात राहू दे, स्टारफिश, सी कुकुंबर आणि सी आर्चिन. महत्त्वाचे कॅरेक्टर काय लक्षात ठेवायचे, दिस कन्सिस्ट calcareous spine on their body. That's why they are called echinoderms. The animal only found in ocean. कुठे सापडतात हे, ओशन. बॉडी कशी आहे, ट्रिप्लोब्लास्टिक, eucalyptus, radial symmetrical in adult stage and bilateral symmetrical in larval stage. Then they perform locomotion with the help of tube feet. Tube feet also useful for capturing the prey. Some animals are sedentary. Then the exoskeleton made up of calcareous spine or plates. त्याला प्लेटला काय म्हणलंय, ऑसिकल्स असं म्हणलेलं आहे. दिस ॲनिमल्स हॅव ग्रेट ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. देन दिस ॲनिमल्स आर युनिसेक्सुअल मीन्स मेल अँड फिमेल ऑर्गॅनिझम आर सेपरेट. असे काही कॅरेक्टर आहेत. आणि एक्झाम्पल लक्षात राहू देत, स्टारफिश, सी कुकुंबर, सी आर्चिन. बघा, इन सर्टन सिच्युएशन स्टारफिश कॅन ब्रेक अपार्ट इट्स बॉडी पार्ट अँड रिजनरेट दोज ऑन लेटर. एखादी सिच्युएशन आली असेल तर तो काय करतो, आपले बॉडी पार्ट ब्रेक करतो आणि तिथून काय होतात, पुन्हा ते बॉडी पार्ट काय होतात, रिजनरेट होतात. बघा, नेक्स्ट फायलम आहे फायलम हिमिकॉर्डेटा. हिमी म्हणजे काय, अर्धा. कॉर्डेटा म्हणजे काय, प्रेझन्स ऑफ नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड ह्यांच्यामध्ये काय असतो, थोड्याफार प्रमाणात असतो, म्हणून काय म्हणलंय फायलम हिमिकॉर्डेटा. बघा, बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज डिवाइडेड इंटू 3 पार्ट्स: प्रोबोसिस, कॉलर अँड ट्रंक. बघा, हा प्रोबोसिस, हा कॉलर आणि हा खालचा ट्रंक, ह्या 3 पार्टमध्ये बॉडी डिवाइड झालेली असते. प्रोबोसिस, कॉलर आणि ट्रंक ह्या 3 पार्टमध्ये बॉडी डिवाइड झालेली असते. नोटोकॉर्ड प्रेझेंट ऑनली इन प्रोबोसिस रिजन. नोटोकॉर्ड कुठं असतो, फक्त प्रोबोसिस रिजन. नोटोकॉर्ड प्रेझेंट ऑनली इन प्रोबोसिस रिजन. हिन्स they are called as hemichordates. That's why these animals are called as hemichordates. बघा, ह्यांना हेमिकॉर्डेट काय म्हणलंय, बिकॉज नोटोकॉर्ड इज प्रेझेंट बट ओनली इन द प्रोबोसिस रिजन. दॅट्स वाय दीज ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज हेमिकॉर्डेट्स.
कॉर्डेट्स. दीज ॲनिमल्स ऑल्सो कॉल्ड ॲकॉन वर्म्स. ॲकॉन वर्म्स सुद्धा यांना म्हणलं जातं. लक्षात राहू देत काय म्हणायचं ना, ॲकॉन वर्म. दीज आर मरीन ॲनिमल्स लिव्ह इन बरोज इन सँड. कसे ते मरीन ॲनिमल आहेत, म्हणजे साल्टी वॉटरमध्ये सापडतात, साल्टी सी वॉटर किंवा ओशनमध्ये सापडतात. अँड लिव्ज इन बरोज इन सँड, म्हणजे काय करतात स्वतःला सँडमध्ये म्हणजे वाळूमध्ये काय करतात, बरो करतात, म्हणजे गाडून घेतात. दे हॅव वन टू मेनी फॅरेंजियल गिल स्लिट्स. फॅरेंजियल गिल स्लिट्स असतात काहीसाठी, रेस्पिरेशनसाठी, आणि तिथूनच काय करतात ते फूड आपलं कॅप्चर करतात. दे आर युनिसेक्सुअल ऑर सम मे बी हॅव हर्मॅफ्रोडाइट. सम आर युनिसेक्सुअल मीन्स मेल अँड फिमेल ऑर्गॅनिझम आर डिफरंट, आणि सम आर हर्मॅफ्रोडाइट. हर्मॅफ्रोडाइट मीन्स मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स प्रेझेंट इन सेम ऑर्गॅनिझम. मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असतात किंवा ऑर्गन्स असतात ते एकाच ऑर्गॅनिझममध्ये असतात, म्हणून त्यांना काय म्हणलंय, हर्मॅफ्रोडाइट असं म्हणतात. काय लक्षात ठेवणार आहे, द बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स डिवाइडेड इंटू 3 डिव्हिजन्स, प्रोबोसिस, कॉलर अँड ट्रंक. देन नोटोकॉर्ड प्रेझेंट ओनली इन प्रोबोसिस region. Proboscis region. That's why they are called hemichordates. These animals also called aconworm. ह्यांनाच काय म्हणतात, aconworm असं सुद्धा म्हणतात. These are marine animals live in burrows in sand. कुठं राहतात हे, स्वतःला गाडून घेतात सँडमध्ये. दे हॅव वन टू मेनी फॅरेंजियल गिल स्लिट्स. आणि ह्यांच्यामध्ये काय असतात, एक ते एकापेक्षा जास्त काय असतात, फॅरेंजियल गिल स्लिट्स असतात. दिज आर युनिसेक्सुअल, सम आर हर्मॅफ्रोडाइट. काय काय युनिसेक्सुअल असतात, काय काय हर्मॅफ्रोडाइट असतात. फॉर एक्झाम्पल बॅलेनोग्लॉसस, सॅकोग्लॉसस. बॅलेनोग्लॉसस आणि सॅकोग्लॉसस काय त्यांचे एक्झाम्पल आहेत. दो द व्ह्यू पॉईंट ऑफ इव्होल्युशन, लक्षात राहू देत महत्त्वाचं आहे. बॅलेनोग्लॉसिस इज कन्सिडर द कनेक्ट लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. बॅलेनोग्लॉसिस हा काय आहे, कनेक्टिंग लिंक आहे. कनेक्टिंग लिंक आहे बॅलेनोग्लॉसिस, कशाची, कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट मध्ये. दिस ॲनिमल शोज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ बोथ द ग्रुप्स. दोघांचे कॅरेक्टर आहेत, कारण ह्याच्यामध्ये काय आहे, ह्यांच्यामध्ये कॉर्डेट आहे, फक्त प्रोबोसिस रिजन आहे म्हणून त्यांना हिमे म्हणलं, हिमे कॉर्डेट बघा. आणि दिस बॅलेनोग्लॉसिस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट. आणि कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट मधली हा बॅलेनोग्लॉसिस काय आहे, कनेक्टिंग लिंक आहे. ह्या ठिकाणी आपण थांबूयात. राहिलेले पुढचे फायलम आहेत ते पुढच्या व्हिडिओ मग बघूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात शेवटच्या पार्टमध्ये किंवा राहिलेले फायलम घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात.